नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी केली अटक। अवघ्या काही दिवसात विश्रामबाग पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला। सांगली येथील वडर गल्ली व मार्केट यार्ड येथील येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर जावेद जमादार यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसवून मार्केट यार्ड येथे जमादार यांना उतरवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन शिवीगाळ व दमदाटी लाता बुक्क्यांनी मारहाण करून अज्ञात चोरटे पसार झाले होते। विश्रामबाग पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावलेला असून या प्रकरणी गणेश हनुमंत पवार वय 20, सुखदेव अशोक पवार वय 26 राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट सांगली यांना अटक केली आहे। या दोघा चोरट्यांकडून 59,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे। जावेद गुलाब जमादार यांना चोरट्यांनी लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्याबाबत वरील प्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या होत्या। दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा वडर गल्ली येथे येणार असल्याची बातमी मिळाली। गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी यांना अटक केली व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वरील प्रमाणे जबरी चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे। या दोघा चोरट्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीची एक स्प्लेंडर मोटरसायकल, 15,000 रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा मोबाईल, 4,000 रुपये रोख असा एकूण 59,000 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव घेरडे, संदीप साळुंके, संदीप गस्ते, मोहम्मद मुलानी, आर्यन देशिंकर, संकेत कानडे, प्रशांत माळी, शिवाजी ठोकळ, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। मुख्य संपादक कुणाल कोटावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क।